नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की लाडकी बहीण योजनेचे 4500 रुपये जमा होण्यासाठी 31 ऑगस्ट पर्यंत तुम्हाला हे काम करून घ्यायला पाहिजे। मित्रांनो, जर तुम्ही हे काम करत नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत। मित्रांनो, हे काम कोणतं आहे काय नाही, तुम्ही कशा प्रकारे हे काम करू शकता याबद्दलची सर्व इन्फॉर्मेशन या व्हिडिओ देणार आहे। तर मित्रांनो, हा व्हिडिओ खूप व्हॅल्युएबल आहे, तरी तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। मित्रांनो, जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगा आजचा व्हिडिओ कसा वाटला। आणि मित्रांनो, जर तुम्ही नवीन असाल तर तुम्ही आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि तिथल्या बेल आयकॉनच्या घंटीला प्रेस करा। चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, 1 जुलै ते 31 जुलै दरम्यान अर्ज मंजूर झालेल्या महिलांच्या बँक खात्यात सरकारकडून जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 3000 रुपये जमा करण्यात आले असून 31 जुलै नंतर ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत त्यांच्या खात्यात सप्टेंबर महिन्यात लाडकी बहीण योजनेचे 4500 रुपये जमा होणार आहेत। आतापर्यंत राज्यातील सुमारे 1.5 कोटी महिलांना लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरण्याची माहिती सरकारकडून देण्यात आली आहे। अजून एक गोष्ट मित्रांनो, 31 ऑगस्ट पर्यंत तुम्हाला तुमचं आधार कार्ड तुमच्या बँकेला लिंक करून घ्यायचं आहे। मित्रांनो, जर तुम्ही तुमचं आधार कार्ड तुमच्या बँकेला लिंक केलं नसेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाही। त्यामुळे मित्रांनो, लवकर आधार कार्ड तुमच्या बँकेला लिंक करून घ्या। लाडकी बहीण योजनेचे ज्या महिलांचे अर्ज 31 जुलै पासून मंजूर झाले आहे त्या महिलांच्या खात्यात लवकरच पैसे जमा होणार आहे। म्हणजे 1 ऑगस्ट पासून अर्ज केलेल्या महिलांच्या खात्यात 31 ऑगस्ट पासून 4500 रुपये जमा होण्यास सुरुवात होणार आहे। त्यामुळे 31 ऑगस्ट पर्यंत बँक आधार लिंक करून घ्या, म्हणजे तुमच्या बँक खात्यात 4500 रुपये जमा होण्यात कोणती अडचण येणार नाही। अजून एक गोष्ट मित्रांनो, सध्या लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 31 ऑगस्ट आहे, पण ज्या महिला काही कारणास्तव 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज भरू शकत नाहीत त्यांनी 31 ऑगस्ट नंतर अर्ज केले तरी त्यांच्या खात्यात जुलै महिन्यापासूनची रक्कम जमा केली जाईल, अशी माहिती सरकारकडून देण्यात आली आहे। माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ जास्त महिलांना मिळावा हे सरकारचे धोरण आहे। मित्रांनो, यावर तुमचं मत काय कमेंट करून नक्की सांगा। आणि मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। आणि जर तुम्हाला अशाच प्रकारे लाडकी बहीण योजनेसंदर्भात माहिती पाहिजे असेल तर तुम्ही एक काम करू शकता, तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगा आजचा व्हिडिओ कसा वाटला। आणि जर तुम्ही नवीन असाल तर तुम्ही आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनच्या घंटीला प्रेस करा। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।